हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल दीपाली एक हाऊसवाईफ। तर मी एक हाऊसवाईफ आहे आणि माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझं डेली रुटीन, माझी घरातली कामं, काही रेसिपीज असतील, मस्त गावाकडच्या आपल्या गावठी रेसिपीज असतील, त्याच्यानंतर कधी मी बाहेर गेलेच तर ते बाहेरचे व्हिडिओज असतील, असंच काही काही बघायला भेटेल। तर त्याच्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगत जा। तर आज आम्ही चाललो होतो बाहेर गार्डनमध्ये आणि मुलांना क्रिसमसची सुट्टी होती, तर व्हिडिओ टाकायला मला लेट झालं आहे कारण मी गावी गेले होते आता न्यू इयरला वगैरे, त्याच्यामुळे म्हटलं मग आता हे आहेत आपले पहिले ब्लॉग ते टाकून घेऊया, पहिले तुमच्याशी शेअर करूया। तर बाहेर जाताना तर मुलांची रुसारुशी नेहमी चालूच असते, तर पाहिलं तुम्ही अंशुलचं तोंड कसं झालेलं। आणि बाहेर गेल्यावर पहिली गोष्ट आम्ही खातो ती म्हणजे वडापाव। माझ्या प्रत्येक बाहेर गेलेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही वडापाव खाल्लेला दिसेल, जो की आमचा खूप फेवरेट आहे। आणि इकडे गार्डनमध्ये आम्ही पोहोचलो होतो, पाहू शकता अंशुलची आणि त्याच्या बाबांची कशी मस्ती चालू आहे। तो नेहमी बाबांना कॉपी करत असतो आणि इकडे मी आणि तक्ष आमचं नेहमीच आपलं चालू असतं। नंतर आम्ही पोहोचलो गार्डनमध्ये, तर मुलांच्या गडबडीमुळे ना आम्ही खूपच लवकर पोहोचलो। लवकर म्हटलं तर गार्डन ओपन झालं आणि दुसऱ्या मिनिटाला आम्ही तिथे होतो, म्हणजे पहिलेच आतमध्ये जाणारे आम्हीच होतो, गार्डनमध्ये कोणीच नव्हतं। आणि हे एक साईडचं गार्डन बंद काय माहीत नाही, आम्हाला पण माहीत नव्हतं, आतमध्ये गेल्यावर कळालं की हे पाणी वगैरे जे आतमध्ये होतं पहिलं खूप छान होतं हे, तर ते बंद आहे। आणि आम्ही हे लास्ट टाईम बघितलं नव्हतं, ह्याचा एक पार्ट बघून गेलो होतो। हे गार्डन ओळखत असाल सगळेच, जर माहीत असेल कुणाला तर कमेंटमध्ये सांगा गार्डनचं नाव काय आहे, मी सांगत नाही तुम्हाला आत्ता। तर एक पार्ट आम्ही लास्ट टाईम गेलो त्यावेळेस पाहिला होता, हा दुसरा भाग बघायचा राहिला होता, म्हणजे मुलांना बघायचा राहिला होता। आम्ही तर गेलो होतो एकदा दोनदा, पण आत्ता हे आतमध्ये गेल्यावर आम्हाला समजलं की तिकडचं पाणी वगैरे ते सगळं बंद आहे आता, का काय माहीत नाही, फक्त ग्रीनरी होती। आणि जेव्हा आम्ही निघाल्यानंतर लोक तिथं जमा व्हायला लागले। आम्ही तर 3:30-4 वाजता आम्ही तिकडे पोहोचलेलो आणि त्याच्यानंतर काय मग आतमध्ये पण बसू वाटत नाही, एकटेच होतो, त्याच्यामुळे आम्हाला असं वाटलं की बंद आहे, त्यामुळे कोणी येतं नाही येते। आम्ही निघायच्या टायमिंगला तर आतमध्ये लोक यायला लागले हळूहळू। इकडे मुलांची मस्ती चालूच होती, पण तरी पण त्यांना थोडंसं बोर व्हायला लागलेलं, कारण त्यांना खेळण्यासारखं इकडे काही नव्हतं। तर थोडा वेळच बसलो, थोडेसे फोटोज वगैरे काढले आणि मग निघालो त्यांना खेळायला घेऊन जायला। तर आज विचार केला होता की आता स्लाईड वगैरे तिथं दरवेळेसच खेळतात, आपण आज ह्यांना सारसबागमध्ये घेऊन जाऊया, पण तिकडे जाऊन पण प्लॅन फसल्यातच जमा झाला आमचा, जे की तुम्हाला सांगते मी पुढे। गुलाबी थँक्यू। आणि अंशुड्याला माझ्या जिकडे कुठे फुलं दिसतील तिकडे ती मला देत राहतो आणि त्याला खूप आवडतं मला फुल द्यायला। तर आत्ता थोडं खुश झालता, मग अशी तुम्ही घरून निघाल्यावर बघितलं असेल गाडीवर बसलं तर रुसलेलाच होता आणि सतत जरा म्हणजे नाही का 100% मधले 70% तर सारखा धुपतच असतो काही नाही काही त्याला थोडंसं कारण पाहिजे असतं आणि मग त्याची सुरुवात होते। तर आत्ता थोडा खुश झाला होता। तर इकडे छान कासव वगैरे होते ह्या पाण्यात, इतकं सगळं काय काय होतं ह्याच्यात, पण ना पाणीच एवढं घाण झालं आहे, खूप बेकार झालं आहे पाणी ते। पण आता मुलांच्या हट्टामुळे थोडंसं थांबलो होतो आम्ही बघायला आणि ते कासव वगैरे थोडंसं दाखवलं त्यांना, पण ते काही दिसत नव्हतं, पाणीच एवढं घाण झालेलं। तर चला बघा तुम्ही हे, आणि नंतर थोडंसं पुढे जाऊन भेटतं तुम्हाला मी। त्यामध्ये सिक्का टाकलाय का? येलो कलर पाणी कसलं घाण झालंय बघ ना, इथं खूप आहे टॉर्टॉइज।
खूप आहेत, पाणीच खूप घाण झालेलं आहे. पाणी नाही साफ करत आहे. आणि इकडे पाहू शकता तुम्ही, इकडे पण मूड खराब झाला साहेबांचा, दोन्ही पण. कारण त्यांना इथं खेळायला काही नव्हतं, स्लाईड वगैरे पाहिजे होती आणि ते इथं नव्हतं. मग नंतर जाऊन एक बॉल घेऊन आलो, तेव्हा कुठे हे असं चालू झालं. ए बघ, ही पद्धत आहे का खेळायची? मस्त बॉल घेऊन आल्यावरती छान एक 1-1.5 तास खेळली ती मग बॉल छान. आणि नंतर तक्षची फेवरेट पावभाजी, म्हणजे इथली पावभाजी आम्हाला सगळ्यांनाच आवडते. तर मस्त पावभाजी वगैरे खाल्ली सगळ्यांनी आणि आलो घरी. तर त्याच्यानंतर संध्याकाळी काही मी क्लिप्स घेतल्या नाही, आईस्क्रीम वगैरे खाल्ली. नंतर थोडंसं मुलांना गाडीवर वगैरे बसायचं होतं, तर मग म्हटलं चला बसा थोडंसं, त्यांना तिथं पण एन्जॉय करून दिलं. आणि त्याच्यानंतर घरी आलो. तर घरी आल्यावरती काही मी क्लिप वगैरे घेतला नाही, कारण खूप लेट झालेला, कंटाळा पण खूप आलेला. दुसऱ्या दिवशी आणलं होतं मटण, तर मग डिरेक्टली म्हटलं आता थोडंसं मटणचं आपण घेऊया क्लिप्स आणि शेअर करूया तुमच्याशी. तर छान असा मटणचा बेत होता. तर तक्ष म्हटला मम्मा मी थोडंसं शूट घेतो, म्हटलं घे. आणि मग चालू झालं माझं मटण बनवायला. बाकी मी भाकरी वगैरे बनवून ठेवली होती. तक्षचे बाबा येताना घेऊन आलेले, तर मग लेट झालं होतं. जास्त काही तुम्हाला डिटेल्समध्ये दाखवायला झालं नाही मला, कारण पहिले पण मी मटणच्या रेसिपी टाकलेल्या आहेत सगळ्या आपल्या चॅनलवरती. जर पाहिल्या नसतील तर पाहून घ्या. आणि इथून पुढे पण अजून थोडं वेगळं काही काही मी टाकत राहील, नॉनव्हेजचं रेसिपीज पण. सध्या मी खात नाही आहे अजून 15-20 दिवस, तर तोपर्यंत व्हेजमध्ये दिसेल काही. आता इथून पुढे तर रेसिपीज वगैरे, मुलांच्या स्कूल चालू झाल्यात आणि बाकी असं स्पेशल काही होत नाही स्कूल चालू असल्यावर. आणि त्या स्कूल चालू आहेतच, पण एक्झाम चालू आहे, तर इकडे त्याच्यामुळे तर मग बाकीच्या गोष्टींसाठी वेळच भेटत नाही एवढा. चिरून घेतलेलं, तर आणि त्याच्यानंतर मटण पहिले चिरून घेते मी मसाल्यामध्ये. आणि त्याच्यानंतर भेटते तुम्हाला तळून होतोय. थोडेसे खडे मसाले पण टाकलेत मी मिठाच्या रश्यामध्येच. आणि मटण धुतलेलं टाकून घेते. त्याच्यानंतर हळद वगैरे मीठ वगैरे घालून घ्यायचं आपल्याला. आणि आज मटण कुकरला लावलं नाही, कारण इच्छा होती पातेल्यामध्ये शिजवून मटण खायची. तर म्हणून म्हटलं थोडा वेळ लागेल, पण असंच बनवून खाऊया. कारण कुकरमधले शिजलेलं मटण आणि पातेल्यामध्ये शिजवलेलं मटण फरक लागतो टेस्टमध्ये. तर आज ही टेस्ट आठवलेली, म्हटलं थोडा वेळ लागेल पण आपण करूया अशा पद्धतीने. तर मस्त मटण वगैरे टाकून घेतले, हळद कोथिंबीर मीठ वगैरे सगळं घालून घेते आणि ठेवते शिजायला. त्याच्यानंतर थोड्याशा अंशुलच्या गप्पा ऐका. जेव्हा मी मटण शिजायला टाकलं त्यावेळेस त्याला वास आला आणि त्याच्यानंतर तो एवढा खुश होऊन आलेला की मम्मा झाला असेल तर मला टेस्ट करायला दे. म्हटलं अजून शिजायलाच टाकते. एक वाफ काढली तोपर्यंत घरात वास सुटला आणि मग काय साहेबांना कंट्रोल झालं नाही. मग येऊन माझ्याकडे लागला गप्पा मारायला, देते का थोडंसं वगैरे. म्हटलं थांब थोडं शिजू दे, नंतर देते. तर टाकते मी शिजायला आता. आणि ह्याची टेस्ट ह्याच्यासाठी वेगळी लागते, कारण आपण ह्याला ना त्याच्या मटणला जे पाणी सुटतं त्याच पाण्यात थोडा वेळ जर आपण वाफवून उकडून घेतो ना, तर ती टेस्ट वेगळीच राहते. त्याच्यामुळे मटण पातेल्यामध्ये शिजवलेलं कधी पण छानच लागतं खायला कुकरपेक्षा. आपण ह्या वरच्या परातीमध्ये पाणी ठेवून ह्याला असं उकडून घेऊ शकतो थोडा वेळ, आणि नंतर मग पाहिजे तसं थोडासा मिठाचा रस्सा टाकू शकतो, म्हणजे पाणी टाकू शकतो. तर चला घेते शिजवून मटण आणि बनवून पण घेते. आता मी पुढची रेसिपी किती शेअर करेल माहीत नाही, किंवा नाही करणार, डिरेक्टली बनवलेलंच दाखवते. कारण रेसिपी शूट करत बसलं ना मग अजून लेट होतो, तर त्याच्यामुळे मी जास्त काही शूटिंग घेतलं नव्हतं त्या दिवशी. आणि भेटूया पुढे. काय झालंय? पाणी टाकलंय. कसं वाटलं मटण बघून? चांगलं लागलं. वास छान आली. काय 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 वास छान आली. इकडं बघ.
आणि कसं आलं वास वास आल्यावर काय वाटलं? मुंह में पाणी आ गया. काय झालं? मुंह में पानी आ गया. देखो देखो. देखते देखते मुंह में पानी आ गया. इसमें क्या है? उसमें कुछ नहीं, तेल है उसमें. ओ. पुरणपोळी रोज म्हणा. ती मम्मी पण मला आवडते. तुला आवडली का पुरणपोळी? हा, दोन एकच आहे ती. मम्मी सगळी घेतली आणि एक थोडी आवडला. किती घेतली आणि काय कसं वाटलं तुला पुरणपोळी बनवल्यावरती? चांगला लागला. तुला माहित नव्हतं ना पुरणपोळी बनवते म्हणून? हा. नव्हतं माहिती. सरप्राईज भेटलं ना? हा. तुला खरंच नाही वाटलं पुरणपोळी बनवली म्हणून मी? नाही वाटलं. पण वाटलं की चपाती बनवली. मग आज पुरणपोळी बनवली. हा. मला वाटतं आज चपातीच म्हणत होती. पुरणपोळी चपातीची सगळं पुरणपोळी बनवली. चपातीच्या जगात पुरणपोळी होती है ना? तुझी फेवरेट आहे ना? मटन बी फेवरेट आहे माझा. हा ठीक आहे, उद्या मटण खाऊया. ठीक आहे, फेवरेट सांग. चिकन. ये चिकन मधलं चिकन. येस, दुकानमधलं चिकन ओव्हन मध्ये थोडा नीट चिकन म्हणून मिठाचा म्हणजे ना मिठाचा रोज खाणार चिकन. ठीक आहे, गॅस आहे तिकडे. कधी कधी चिकन बनव, कधी कधी येल्लो. ठीक आहे, म्हणजे माझा ठीक आहे. फेवरेट. ओके. असं तुला येल्लो वाला चिकन बनव. माझं फेवरेट आहे. असं कलर करायचं. असं येलो कलरचं चिकन फेवरेट आहे हा, तुझं? आणि इथं खाली कर. आणि हे बघा असं ड्रॉइंग करायचं. थांब ना सांगू दे. आणि हे बॅट लाईट आहे. हे बुलेट आहे. आणि हे आयडरमॅनचं आहे. आणि हे सुपरमॅनचं आहे. ते वेगळंच आहे. काय काय त्याच्यावर नाव आहे, तू सांगतोय ते बरोबर नाहीये. थांब. हा. तर अंशुड्यासोबत गप्पा मारत मारत माझं मटणचं जेवण तयार झालेलं आहे. मस्त हे मिठाचं मटण शिजलेलं आहे, मी काढून ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर हा रस्सा आपला छान कडलेला आहे. आणि हा पण गॅस आता बंद केलेला आहे मी. त्याच्यानंतर थोडासा भात पण बनवून घेतला होता, मस्त इंद्रायणी राईसचा. आणि मस्त थोडंसं फ्राय वगैरे बनवून घेतलेलं. आणि ही अशी आपली प्लेट रेडी झालेली आहे मटणची. तर चला जेवण करून घेतो आम्ही. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये असंच छान काहीतरी घेऊन. व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगत राहा. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू सो मच. बाय.